नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर 10 चा पार्ट 2. आज आपण प्रिंट करणार आहोत काही नंबर पॅटर्न्स आणि काही कॅरेक्टर पॅटर्न्स. सो चला बघूयात एक एक करून. सो आपल्याला फर्स्ट पॅटर्न प्रिंट करायचा आहे हा, ज्यात आपण फर्स्ट रो मध्ये प्रिंट करणार आहोत 1 5 टाइम्स, त्यानंतर 2 ते सुद्धा 5 टाइम्स, थर्ड रो मध्ये 3 4 आणि 5. सो लास्ट चॅप्टर मध्ये आपण प्रिंट केला होता स्टार पॅटर्न, आणि या पॅटर्न मध्ये आपण बघितले होते आय आणि जे च्या व्हॅल्यूज, जे होते 1 1. सो ह्या होत्या आय आणि जे च्या व्हॅल्यूज 1 1 1 2 1 3 1 4 आणि 1 5. सिमिलरली बाकीचे. सो आपण कोड काय लिहिला होता, आपण एक फॉर लूप चालवला होता, आउटर फॉर लूप. इंट आय इक्वल्स टू 1 पासून आय लेस दॅन इक्वल्स टू 5 पर्यंत किंवा n पर्यंत आणि आय प्लस प्लस. त्या फॉर लूपच्या आत आपण वापरला होता अजून एक नेस्टेड फॉर लूप, फॉर इंट जे इक्वल्स टू 1 पासून जे लेस दॅन इक्वल्स टू n किंवा 5 पर्यंत आणि जे प्लस प्लस. आणि याच्यात आपण प्रिंट केलं होतं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट स्टार. सो इथे आपण प्रिंट केला होता स्टार, आणि इथे नेक्स्ट लाईन सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट नेक्स्ट लाईन. सो आता आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 4 आणि 5 हे प्रिंट करायचं आहे. सो इथे आपल्याला बघावं लागेल फर्स्ट रो मध्ये 1 कुठे कॉमन दिसतंय. इथे ही व्हॅल्यू आहे आय आणि जे ची. सो आपल्याला प्रिंट काय करायचं आहे, आय ची व्हॅल्यूज. सो असा जाऊन आपला हा पॅटर्न प्रिंट होऊन जाणार. आपण स्टारच्या जागेवर काय लिहिणार, आय. समजलं. चला याला VS कोडमध्ये लिहून बघूयात. सो आपण इंट n घेऊयात 5, तर आपल्याला 5 रोज आणि 5 कॉलम्स प्रिंट करायचे आहेत. आणि त्यानंतर आपण लिहूयात आउटर फॉर लूप, जो चालणार इंट आय इक्वल्स टू 1 पासून आय लेस दॅन n पर्यंत आणि इक्वल टू इथे लावूयात आपण लेस दॅन इक्वल टू n, आणि तो होणार आय प्लस प्लस. त्यानंतर त्याच्या आत अजून एक फॉर लूप, जिथे आपण इंट जे चालवणार 1 पासून तो चालणार जे लेस दॅन इक्वल्स टू n पर्यंत आणि जे प्लस प्लस. त्याच्या आत आपण लिहिणार आहोत सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट आय, आणि आपण नेक्स्ट लाईनसाठी लिहूयात सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln. दॅट इज नेक्स्ट लाईन. हा झाला आपला कोड. इथे s पाहिजे, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln. हा झाला आपला कोड. चला याला रन करून बघूयात. पुढे जायचं आपल्याला टर्मिनल. ओके, टर्मिनल क्लिअर करून टाकू. जावा कंपायलर, फाईलचं नाव आपलं मेन डॉट जावा, ब्रॅकेट हवं आहे. ओके, चला याला परत कंपाईल करूयात. जावासी मेन डॉट जावा कंपाईल झाला आपला जावा मेन, आणि असा झाला आपला हा पॅटर्न प्रिंट. 1 1 1 1 1 2 2 2 2 3 3 3 3 3 आणि सो ऑन. सो हा झाला आपला एक नंबर पॅटर्न प्रिंट. चला नेक्स्ट पॅटर्न बघूयात. सो आपल्याकडे इथे नेक्स्ट पॅटर्नमध्ये काय दिसतं आहे, 5 5 5 4 4 4 3 3 3 3 2 2 2 2 आणि 1 1 1 1. आता आपण काय प्रिंट केला होता, हा पॅटर्न. सो त्यालाच आपल्याला फक्त उलटं फिरवायचं आहे. इझीच आहे, कारण आपण आता फॉर लूप फिरवणार आहोत. एंड आय इक्वल्स टू n पासून आय ग्रेटर दॅन इक्वल टू 1 पर्यंत, आणि आय होणार आपला डिक्रीमेंट. फक्त एवढंच चेंज करायचं आहे आणि त्याने आपला हा पॅटर्न प्रिंट होऊन जाणार, कारण आपण इथे प्रिंट करणार आहोत परत आयच्या व्हॅल्यूज. चला याला पण प्रिंट करून बघूयात. सो आपल्याला काय करायचं, आउटर फॉर लूप फक्त चेंज करायचा. तो चालणार n पासून, इथे होणार ग्रेटर दॅन इक्वल टू 1 पर्यंत जाणार, आणि इथे होणार आय डिक्रीमेंट. आणि याला करूयात सेव्ह, आणि परत इथे आपण याला रन करूयात. क्लिअर. जावा सी मेन डॉट जावानी आपला फाईल होणार कंपाईल, आणि नंतर जावा मेन. झाला आपला पॅटर्न प्रिंट. चला आता नेक्स्ट पॅटर्न प्रिंट करूयात. हा थोडा विचित्र पॅटर्न दिसतोय, बट घाबरू नका. आपल्याला काय करायचं, इथे सेम फॉर लूप आहे. इथे बघायला मिळणार, इथे आपली जे ची व्हॅल्यू काय आहे, जी सतत चेंज होत आहे. 1 2 3 4 5, परत 1 2 3 4 5. सिमिलरली खालती पण जे हा
5 वेळा फिरतोय आणि तो सतत चेंज होत चालला आहे. सो इथून आपल्याला एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. जर कधी पर्टिक्युलर रोमध्ये एलिमेंट एकाने इन्क्रीमेंट होतं आणि त्याची आपल्याला व्हॅल्यू दिसत आहे 1 2 3 4 किंवा 5, म्हणजे ही व्हॅल्यू असणार आहे जे. आणि जर हा कॉन्स्टंट राहत आहे, इथे 1 1 1 1 1 1 असेल, तर ही व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची आहे आयची. गॉट इट. सो आपल्याला काय करायचं आहे, कोड सेमच राहणार आहे. कोड सेमच राहणार, फक्त इथे आपण प्रिंट करणार जे. जसं इथे स्टार दिला होता, स्टारच्या जागेवर आपण लिहिणार जे. चला याला VS कोडमध्ये करून बघूयात. जाऊ द्या, हा आउटर फॉर लूप 5 वेळा फिरणार आहे. इथे फक्त आयच्या जागेवर आपल्याला द्यायचं आहे जे. लेट्स चेक दी आउटपुट गाईज. ओके, जावा सी मेन डॉट जावा, याच्याने होणार आपली फाईल कंपाईल. आणि आता प्रिंट करूयात आपला पॅटर्न. देयर वी गो, आपला पॅटर्न आता प्रिंट झाला आहे. सो हा होता थर्ड पॅटर्न. आता यातच काय व्हेरायटी करायची आपल्याला, चला बघूयात. आपल्याला परत एक फॉर लूप फिरवायचा आहे. जो आतला जो जे लूप असेल तो फिरणार 5 पासून 1 पर्यंत. आतापर्यंत आपण 1 पासून 5 पर्यंत फिरवत होतो, जर की इथे 1 पासून 5 पर्यंत फिरवला आहे. आताच आपल्याला हा जे कुठून फिरवायचा आहे, 5 पासून 1 पर्यंत किंवा n पासून 1 पर्यंत. चला फिरवूयात. सो इथे आपल्याला काय करायचं आहे, जे सुद्धा आपल्याला 5 पासून 1 पर्यंत चालवायचा आहे. आणि इथे होणार जे मायनस मायनस. चला याला सेव्ह करूयात आणि प्रिंट करूयात. जावा सी मेननी होणार कंपाईल आणि जावा मेननी होणार आपला कोड एक्झिक्यूट. देयर वी गो. आणि आपण हा नंबर पॅटर्न सुद्धा प्रिंट केला आहे. जर तुम्हाला हे पॅटर्न्स डिफिकल्ट जात असतील तर तुम्ही आधीच्या लेक्चरमध्ये जाऊन आय आणि जेच्या व्हॅल्यूज कशा चेंज होत आहेत आणि काय काय त्यांच्या व्हॅल्यूज आहेत हे जाऊन चेकआउट करू शकता. आता आपण बघणार आहोत हे कॅरेक्टर्स कसे प्रिंट करायचे. सो अशा पॅटर्न्सला सर्वात आधी अप्रोच कसं करायचं. आपल्याला जिथे कॅरेक्टर्स दिसले आहेत तिथे आपल्याला लिहायचे आहेत नंबर्स. लेट्स सपोज ए ला आपण डिनोट करूयात 1 आणि बी ला आपण डिनोट करूयात 2. सिमिलरली सी ला 3, डी ला 4 आणि ई ला 5. इतकं समजलं आहे. सो आपल्याला हा पॅटर्न तर आताच प्रिंट करता येत आहे, बट या नंबर्सचा या अल्फाबेटमध्ये कन्वर्जन कसं करायचं, चला बघूयात. सो आपल्या जावामध्ये ह्या कॅरेक्टर्सला काही सर्टन नंबर्स दिलेले असतात, व्हॅल्यूज दिलेले असतात. जसं ए आहे, बी आहे, सी दिला आहे, डी आहे, ई आहे. यांना काही सर्टन व्हॅल्यूज असाइन असतात, त्यांना आपण म्हणतो आस्की व्हॅल्यूज. काय आहेत ते चला बघूयात. सो जसं तुम्ही इथे बघू शकताय, ए ची आस्की व्हॅल्यू आहे 65, बी ची आहे 66 आणि सिमिलरली हे जातात झेड पर्यंत आणि झेडची आस्की व्हॅल्यू 90. सो आपल्याला काय ध्यानात ठेवायचं आहे, ए ची स्टार्टिंग म्हणजे आपली आस्की व्हॅल्यू होते सुरू 65 पासून. इतकं ध्यानात आलं. आणि त्यातच आपल्याला बघायचं आहे स्मॉल अल्फाबेट. सो याची व्हॅल्यू सुरू होते 97 पासून आणि दॅट्स गोज ऑन टिल 122 आणि मोठ्या झेडची 90 पर्यंत जाते. सो आता या नंबर्सला आपण कॅरेक्टरमध्ये कसं कन्वर्ट करायचं. सो इथे कॉन्सेप्ट येतो नंबर टू कॅरेक्टरमध्ये आपला अल्फाबेट कसा प्रिंट करायचा. सो इथे 65 दिला आहे. सो 65 लेट सपोज आपल्याला ए प्रिंट करायचं आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, 65 लिहा आधी, त्याची आस्की व्हॅल्यू लिहा आणि त्याच्या पुढे लावा त्याचा डेटा टाईप आपल्याला कोणता ठरवायचा आहे. सो कॅर आपण वापरून ह्या 65ला ए मध्ये कन्वर्ट केलं आहे. बघायचं याला प्रिंट होताना. चला एकदा VS कोडवर बघूयात. हे सगळं आपण काढून घेऊयात. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln काय करायचं आपल्याला, आस्की व्हॅल्यू काय होती एची 65 आणि जर आपल्याला नंबरला कॅरेक्टरमध्ये चेंज करायचं आहे तर आपल्याला ब्रॅकेटमध्ये कॅर लिहावं लागेल. ॲज सिम्पल ॲज दॅट. लेस चला आता याला कंपाईल करून रन करून बघूयात. देयर यू गो. इथे झाला आपला ए प्रिंट. इतकं समजलं आहे आपण नंबर्सला कॅरेक्टरमध्ये कसं कन्वर्ट केलं आहे. आपल्याला फक्त
पॅरेंथेसिस वापरून त्यात कॅर हा कीवर्ड वापरायचा आहे. सिमिलरली आता तुम्ही सांगा, लेट्स सपोज आपल्याला हा छोटा आय प्रिंट करायचा असेल तर त्याला आपण प्रिंट कसं करणार? त्याची आस्की व्हॅल्यू चेक करणार 105 आणि त्याला आपण कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करणार. सो त्यापुढे आपण लावू कॅर. सो याचा आउटपुट काय येणार आपल्याला? आय. ॲज सिम्पल ॲज दॅट. चला आता कोडमध्ये बघूया त्याला कसं इम्प्लिमेंट करायचं आहे. सो आपल्याला हे तर समजलं आहे की आपल्याला हा पॅटर्न कसा प्रिंट करता येतो. आपण एक फॉर लूप लावणार जो चालणार 1 to n पर्यंत. त्याच्या आत परत एक फॉर लूप चालणार जो परत चालणार 1 to n पर्यंत आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. आता याच्या आत काय लिहायचं जेणेकरून आपला एक एक एलिमेंट बरोबर प्रिंट होणार. सो लक्ष द्या, आपण तिथे काय लिहिणार? आपला मोठ्या याची आस्की व्हॅल्यू काय 65 पासून सुरू होत आहे. सो 65ला इथे 1च्या जागेवर कसं लिहिता येईल? आपण काय करणार? ह्या आहेत आयच्या व्हॅल्यूज. सो आपण आपला लूप चालू करणार 1 पासून म्हणजे 64 प्लस आय असं लिहिणार आणि इथे लिहिणार आपण कॅर, कारण आपल्याला अल्फाबेट हा प्रिंट करायचा आहे. सो इथे जेव्हा आयची व्हॅल्यू 1 होईल तेव्हा इथे व्हॅल्यू होणार 65 आणि कॅर ऑफ 65 म्हणजेच आस्की व्हॅल्यू हे आहे 65 कोणाची? तर एची. सो आपला ए प्रिंट होणार. समजत आहे? तसंच जेव्हा आपली आयची व्हॅल्यू 2 होणार 64 प्लस 2 काय होते? 66. 66 म्हणजे काय? तर बी. सो नेक्स्ट लाईनमध्ये आपला बी प्रिंट होणार. सिमिलरली जेव्हा आपला आय इक्वल्स टू 3 असेल सो 64 प्लस 3 67 म्हणजेच सी प्रिंट होणार. सो सी. अँड सिमिलरली सो ऑन 5 पर्यंत किंवा n पर्यंत. चला याचा कोड करून बघूयात. सो आपल्याला फॉर लूप चालवायचं सर्वात आधी. एंड आय इक्वल्स टू 1 पासून आय लेस दॅन इक्वल टू, चला लेस दॅन इथे 6 घेऊयात कारण आपण 6 इन्क्लूड नाही केलं, आणि आय प्लस प्लस. त्याच्यात परत एक फॉर लूप एंट जे इक्वल्स टू 1 पासून जे चालणार लेस दॅन इक्वल्स टू 5 पर्यंत, कारण इथे आपण 5 इन्क्लूड केला आहे. किंवा लेस दॅन इक्वल्स टू 5 किंवा लेस दॅन 6 लिहा. आणि परत आपण जे करूयात प्लस प्लस. आणि आता इथे आपल्याला लक्ष द्यायचं आहे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln. सो आपल्याला काय प्रिंट करायचं आहे? 65. तो कसा प्रिंट करायचा आपल्याला? 64 प्लस 1 म्हणजेच प्लस आय म्हणून. आणि या नंबरला आपल्याला करायचा आहे कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट. सो हा होणार कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट सेमिकोलन आणि इथे येणार आपले सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln म्हणजेच नेक्स्ट लाईन. इथे आपल्याला काय इथे आपण काहीतरी मिस केलं. इथे आपल्याला करायचं इथे ब्रॅकेट लावायचं आहे आणि इथे प्रिंट lnच्या जागेवर आपल्याला लिहायचं आहे प्रिंट. गॉट इट. आता आपला कोड आपण करूयात रन. जावा कंपायलर माझी मेन फाईलला लोड किंवा कंपाईल कर आणि जावा इंटरप्रिटर मला माझी मेन फाईल रन करून दे. देअर वी गो. आपला कॅरेक्टर पॅटर्न सुद्धा प्रिंट झालेला आहे. होपफुली यू आर अंडरस्टँडिंग दिस. आता कायच खेळ आहे, आपल्याला आता हा पॅटर्न प्रिंट करायचा आहे. अर्थातच काय आपल्याला सर्वात आधी नंबर्सला अल्फाबेट्सला आपल्याला नंबर्समध्ये कन्वर्ट करून टाकायचं आहे. 4 4 4 4 4 3 3. सो आपण थोड्या वेळाआधी हा पॅटर्न प्रिंट केला होता. आपल्याला काय करायचं? फक्त ह्या नंबरचा कन्वर्जन करायचा आहे कॅरेक्टरमध्ये. आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटच्या आत आता काय लिहिणार? 64 प्लस आय आणि बाहेर टाकणार आपण कॅर पॅरेंथेसिसमध्ये. सो याने काय होणार? जेव्हा आपला आय इक्वल्स टू 5 होणार म्हणजेच 69. सो त्याची आस्की व्हॅल्यू 69ची कॅरेक्टर कोणता आहे? ई. सो आपल्याकडे सर्वात आधी प्रिंट होणार ई म्हणजेच हा एलिमेंट.
सो ई होणार, नंतर आपला फॉर लूप चालणार 4 पासून. सो जेव्हा आपला आय इक्वल्स टू 4 होणार तर याची व्हॅल्यू होणार 68 आणि 68 आस्की व्हॅल्यू कशाला डिनोट करते, डीला. सो आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त आउटर फॉर लूप उलटा फिरवायचा आहे. चला बघूयात. सो आपल्याला आता काय करायचं आहे, आउटर फॉर लूप उलटा फिरवायचा आहे. एन पासून जाणार तो ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 पर्यंत आणि इथे एन डिनोट करून टाकूयात इन एन इंट एन इक्वल्स टू 5. चला याला आता रन करूयात. जावा सी मेन डॉट जावा आणि आता जावा मेन. काय झालं आहे, अरे शिट. ओके गॉट इट. आपण इथे आय प्लस प्लस केला आहे म्हणून तो गेला इन्फानाईट लूपमध्ये. इथे करायचं आपल्याला आय मायनस मायनस. ओके माय बॅड, सॉरी. परत टर्मिनलवर येऊयात. सो जावा सी मेन डॉट जावा आणि नंतर जावा मेन आणि आपला पॅटर्न झाला आहे प्रिंट. चला आता नेक्स्ट पॅटर्न बघूयात. अरे इथे तरी छोटे अल्फाबेट्स आलेत. सो छोट्या अल्फाबेट्सची आस्की व्हॅल्यू कुठून सुरू होते, ए ची व्हॅल्यू असते 97 आणि झेड ची व्हॅल्यू असते 1222 आय गेस. येस. सो छोटा ए आपला सुरू होते 97 पासून. सो तुम्हाला फक्त हे स्टार्टिंगचे आस्की व्हॅल्यूज लक्षात ठेवायचा आहे. मोठा ए कुठून सुरू होते तर 65 आणि छोटा ए सुरू होतो 97 पासून. सो पॅटर्न नेमका हाच आहे, फक्त आपल्याला हा सिस्टीम डॉट आउट 64च्या जागी आपल्याला लिहायचा आहे 96, कारण 97 केलं तर तो एकाने पुढे झाला. सो इथे आपल्याला 64च्या जागेवर लिहायचं आहे 96, कारण ए हा सुरू होतो 97 पासून आणि जेव्हा आपला आय इक्वल्स टू 1 असेल तर आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल 96 प्लस आय. सो तसा जाऊन हा आय इथे ॲड होणार आणि हा होणार 97 आणि आपला प्रिंट होणार स्मॉल ए. बट आपल्याला आता आउटर फॉर लूप कडून चालवायचा आहे 5 पासून. सो आय इक्वल्स टू 5 पासून चालणार आपला 96 प्लस आय. सो 96 प्लस 5 किती झाला, 101. 101ची व्हॅल्यू काय, स्मॉल ई. मग आय होणार आपला 4, मग हा होणार 100 म्हणजेच डी. त्याचा आय इक्वल्स टू 3 वर होणार 99 वर सी. आणि सिमिलरली आपला पॅटर्न प्रिंट होत जाणार. चला याला VS कोडमध्ये बघूयात. ओके आपल्याला काय करायचं आहे, 64च्या जागेवर 96 लिहायचं आहे. लेट्स चेक. सर्वात आधी करूयात आपण जावा कंपाईल आणि मग करूयात आपली जावा मेन फाईल. झाला आहे आपला पॅटर्न प्रिंट. जर तुम्ही लास्ट चॅप्टरची प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला हे खूप इझी वाटत असेल, बट दोज हू आर सेइंग इट फॉर द फर्स्ट टाईम त्यांना थोडं किचकट वाटू शकते. सो आजच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेत काही पॅटर्न्स बेस्ड ऑन नंबर्स आणि काही पॅटर्न्स बघितले आपण बेस्ड ऑन कॅरेक्टर्स, ज्यात आपण प्रिंट केले अल्फाबेट्स. सो यात आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे, आय आणि जेच्या व्हॅल्यूज ते कशा लूपमध्ये यूज करतोय आपण. सेकंडली काय करायचं आहे आपल्याला, आउटर फॉर लूप कुठून कुठपर्यंत फिरणार, आतला फॉर लूप कुठून कुठपर्यंत फिरणार हे काळजी घ्यायची आहे. 1 to n पर्यंत जातोय की n to 1 पर्यंत, फक्त एवढंच बघायचं असते आपल्याला. थर्ड आज आपण बघितलं नंबर्सचा कन्व्हर्जन कॅरेक्टर्समध्ये. तसाच याचा काय होता 97 म्हणजे स्मॉल आहे. बट आपण फॉर लूप वापरतो तेव्हा काय लिहितो 64 प्लस आय आणि याच्या पुढे आपण लावतो कॅर इन पॅरेंथेसिस. सिमिलरली कॅर इन पॅरेंथेसिस 96 प्लस आय किंवा इथे होणार जे. सो आशा करतो आजचा चॅप्टर तुम्हाला समजला असेल. भेटूयात नेक्स्ट चॅप्टरमध्ये जिथे आपण एक्सप्लोर करणार अजून थोडे काही ॲडव्हान्स पॅटर्न.